पण भूतांची प्रॉपर्टी चालते, गाडी बंगला जमीन जुमला बँक बॅलन्स चालतो, पण सेवा चालत नाही. 11 माळी जप प्रत्येकानं करा. 11च माळी का, तुम्हाला एका मिनिटात सांगतो 11 माळी जप का करायचा. पहिली माळ ही आपल्या गुरूंसाठी, म्हणजे कुणासाठी, स्वामींसाठी. स्वामींसाठी का, आपल्या जीवनातला अंधकार कुणी दूर केला, आपल्या जीवनातलं दुःख समस्या कुणी दूर केल्या, आणि खऱ्या अर्थानं हरवलेली मनशांती आपल्याला कुणामुळे मिळाली, स्वामींमुळे. मग त्यांचे किती उपकार आपल्यावरती आहेत ते फेडू शकतो का, अजिबात नाही. म्हणून पहिली माळ कुणासाठी, आपल्या स्वामींसाठी, आपल्या गुरूंसाठी. तिथनं पुढच्या 2 माळा हे आपल्या आई वडिलांसाठी. लक्षात ठेवा, खर तर आई वडिलांचं आपल्यावरती इतकं ऋण आहे की आपण शब्दामध्ये सुद्धा ते सांगू शकत नाही, कारण आज त्यांच्यामुळे आपण हे जग पाहू शकलो. लक्षात ठेवा, आई वडील हे पहिलं आपलं दैवत आहे. आई वडील हे आपले पहिले गुरु आहेत. लक्षात ठेवा, मग आज त्यांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत. पण आता आई वडिलांना सांभाळायचं का नाही सांभाळायचं हा प्रश्न लय मोठा निर्माण झालेला आहे. कारण पोरं मोठी झाली की आई वडील वृद्धाश्रमात असतात आणि पोरं कुठं असतात सांगायची गरज नाही. आता त्यावरती बोलायचं नाही, तो संस्काराचा भाग आहे. मग दुसरी तिसरी माळ आई वडिलांसाठी का, मला खरं खरं सांगा, कुणी कुणी आई वडिलांच्या पोटी जन्म घेतलाय हो? म्हणजे इथं असं कोण नाही ना कराडच्या कृष्णा कोयनेच्या सांगमत घावलंय. मग प्रत्येकानं आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे. खर तर त्या आई वडिलांचं ऋण फिटावं आणि आई वडिलांना त्या ठिकाणी सुख समाधान प्राप्त व्हावं म्हणून दुसरी आणि तिसरी माळ ही आई वडिलांसाठी. लक्षात ठेवा, किती माळा झाल्या, 3. चौथी माळ पितरांसाठी. पितर म्हणजे कोण, तर आपले पूर्वज. आजही या पितरांबद्दल खूप गैरसमज आहेत. आपण जर एखाद्याला म्हणालो बाबा पितरांची सेवा करतो का, पुढचा सहज बोलून जातो आम्ही काय भूतांची सेवा करत नाही. म्हणजे पूर्वजांना कुणाचा दर्जा दिला, भूतांचा दर्जा दिला. मग त्यांची सेवा चालत नाही, पण भूतांची प्रॉपर्टी चालते, गाडी बंगला जमीन जुमला बँक बॅलन्स चालतो, पण सेवा चालत नाही. लक्षात ठेवा, आज काय झालंय, आपल्या घरातल्या ज्येष्ठ माणसांना आपण सांभाळत नाही. कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये त्यांना स्थान असतं. जिवंतपणे चांगलं तर काहीला काही मिळतच नाही, पण गेल्यानंतर मात्र लाडू दे, बुंदी दे, पुरी दे, श्रीखंड दे, गुलाबजाम दे, लय काय काय देतो. ते वर्ण बघत असतं, जिवंत असताना मला हिनं काहीच दिलं नाही आणि मी गेल्यानंतर लाडू देत्या, बुंदी देत्या, जिलेबी देत्या, पुरी देत्या, कुर्मा देत्या. हिला आता नाही, माझा कार्यक्रम झालो संध्याकाळी बघतोय काय करायचं ते. लक्षात घ्या, जिवंतपणी जर तुम्ही घरातली माणसं सांभाळली तर पितृदोषाचं पातकच लागत नाही. लक्षात ठेवा, म्हणून पितरांचं ऋण फेडण्यासाठी कितवी माळ, कितव्या माळेवर होतो, 4थ्या माळेवर. तिथून पुढच्या 6 माळा आपले षडरिपू आपल्या ताब्यात राहावे म्हणून काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि द्वेष हे 6 षडरिपू जोपर्यंत माणसाच्या ताब्यात राहत नाहीत तोपर्यंत मनुष्य एकचित्त होऊ शकत नाही. त्यासाठी ह्या षडरिपूंसाठी 6 माळा. किती झाल्या, किती झाल्या, 10 माळा झाल्या. राहिली कितवी, शेवटची 11वी. ते कुणासाठी, आपल्यासाठी. आपले प्रश्न समस्या दुःख दैन्य जे काही असेल ते सगळं मार्गी लागावं आणि आपले प्रश्न सुटावे म्हणून 11वी माळ ही आपल्यासाठी. म्हणजे अशा किती माळा झाल्या, 11 माळा झाल्या.